पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका सचितानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय, श्री कृष्णाय वयं नमः. विठ्ठल विठ्ठल गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. आनंदले मन प्रेमी पाझरती लोचन, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्दरचनांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषानं चढवला. वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीनं केली. भंडारा भामचंद्र डोंगरावर साधना करून देहा सकट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यांनी सुवर्ण अक्षरांनी लिहावा. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं की ज्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांना मोक्षाचा दिव्याण पंथ देखील खुला झाला. तेच श्रीमंत संत की ज्यांनी छत्रपती शिवरायांना देखील उपदेश केला की राजे, आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे. राजे काय, आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे राजे, परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे, असा छत्रपती शिवरायांना देखील उपदेश करणारे धर्मगुरु, आद्यगुरु आणि जगद्गुरु श्री संत तुकोबराया यांचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात की गोविंदाच्या नावाचा चिंतन करण्याचा ध्यास ज्याच्या मनाला लागला त्याचा देह देखील गोविंद स्वरूप होत असतो. गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद. मग एकदा की हा छंद लागला की जो कोणी भक्त असेल तो भक्त आणि भगवंत या दोघांमध्येही फरक उरत नाही. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया, दोघांमध्ये फरक उरत नाही. आणि मग भगवंताचं मन देखील आनंदित होतं. भगवंताच्या डोळ्यातील देखील प्रेमाश्रू त्या ठिकाणी पाझरत असतात. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, एवढं भगवंताचं मन आनंदित होत असतं. आता साधं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं, एखादा भुंगा हा आळीपासून वेगळा राहू शकत नाही. ज्याप्रमाणे भुंगा एखाद्या आळीपासून वेगळा राहू शकत नाही, त्याचप्रमाणे भगवंताचा ध्यास घेणारा भक्त हा भगवंतापासून वेगळा राहू शकत नाही. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसाह परिहार देणं हे प्रत्येक वाक्याचं आद्य कर्तव्य असतं. म्हणून परात्पर परमेश्वर परमराज्य परमरसिक भक्तवांछल कल्पतरू भक्तवांछल दीनबंधू, ज्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालते. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, की ज्याच्या सत्तेशिवाय पान देखील हलत नाही. वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, त्या भगवंताच्या सत्तेशिवाय पान देखील हलत नाही. त्याच भगवंताच्या कृपेने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजच्या 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. ज्यांच्यामुळे ही सेवा प्राप्त झाली असे असणारे मृदुंगाचार्य मृदुंगमणी प्रमोद महाराज असतील, त्यांचेही मी एकदा अंतःकरणापासून आभार मानते. त्याचप्रमाणे कीर्तनासाठी लाभणारे कीर्तन सौंदर्य म्हणजेच उत्कृष्ट गायक असतील निलेश महाराज झांबरे असतील, त्याचप्रमाणे दत्ता महाराज चव्हाण असतील, त्यांचेही मी अंतःकरणापासून आभार मानते. त्याचप्रमाणे श्रद्धाताई सोनवणे असतील, त्यांचेही एकदा अंतःकरणापासून आभार मानते.
आणि या ठिकाणी वारकरी व्यासपीठ युट्यूब चॅनल ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे हे एकदा अंतकरणापासून आभार मानते. विकास महाराज अवसरे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे हे एकदा अंतकरणापासून आभार मानते. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण मृदुंगाचार्य मृदुंगमणी दीपकजी महाराज सुद्रिक पाटील, त्यांचेही मी एकदा अंतकरणापासून आभार मानते आणि सेवेकडे वळते. विठ्ठल कीर्तन 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 म्हणजे काय, कीर्तन का केलं जातं सांगून जाईन ऐका. आपण बालवयामध्ये काटकोण, त्रिकोण, लघुकोण, चौकोन बरेच कोण शिकलो, परंतु जीवन जगत असताना चालायचं कसं, बोलायचं कसं आणि वागायचं कसं हा दृष्टिकोन ज्या ठिकाणी शिकवला जातो त्याला कीर्तन असं म्हणतात. एक वाक्य आठवतंय म्हणून सांगून जाईन ऐका. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, पर मेरे भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करते. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, पर आता वही है जिसे मेरे भगवान बुलाते हैं, जिसे मेरे भगवान बुलाते हैं. विठ्ठल विठ्ठल. आज आपण ज्यांचा अभंग सेवेकरीचा निवडलाय असे असणारे श्री संत तुकोबराया यांचा जर आपण थोडासा विचार करून गेलो, काय माझ्या तुकोबरायांचा अधिकार होता ऐका. तुका सहज बोलेवानी तेथे वेदांत वाहेपणी, एवढा अधिकार माझ्या तुकोबरायांचा होता की तुकाराम नाम घेता कापे यम. एवढा अधिकार, एवढं श्रेष्ठत्व माझ्या तुकोबरायांचं होतं की अनुरेणू तोकडा तुका आकाशा एवढा. आजही आपण जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र वाचलं, डोळ्यासमोर घेतलं ना, तर हेच उच्चारलंय की जगद्गुरु तुकोबरायांकडे श्रीमंती नव्हती. अहो पण त्यांच्या जर श्रीमंतीचा विचार केला ना तर शब्द कमी पडेल, वाणी कमी पडेल, एवढी श्रीमंती माझ्या तुकोबरायांची होती ऐका. सत्य परिस्थिती सांगून जाईन. ज्या तुकोबरायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून, काय तुकोबरायांच्या गाथ्यातील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार कोट्याधीश होत असेल, मग अवघा गाथाच ज्या महापुरुषानं निर्माण केलाय ते तुकोबराय किती श्रीमंत असतील. विठ्ठल सकल संत महात्म्यांनी, जगद्गुरु तुकोबराय असतील, माऊली ज्ञानोबराय असतील, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, सकल संत महात्म्यांनी सामान्य देहाचा, सामान्य जीवाचा विचार केला. संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत उभी करत असताना प्रत्येक संत महात्म्यांनी आपापलं कार्य पार पाडलं. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामतयाचा किंकर जेने केला विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. प्रत्येक संत महात्म्यांनी आपापले कार्य त्या ठिकाणी पार पडले. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानाचा सागर आहेत, जगद्गुरु तुकोबराय वैराग्याची संपत्ती आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराज शांतीचं प्रतीक आहे. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्र निवासिनां, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं. विठ्ठल कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणासाठी देह झिजविला, कष्टविला. एवढे संत महात्म्यांनी आपल्यावरती थोर उपकार केलेत. मायबाप काय सामर्थ्य माझ्या संत महात्म्यांचं होतं ऐका. एखाद्या वेश्येच्या मुलीनं एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं की ज्यावेळी भगवंताचं दर्शन घेण्याकरिता गेली, ज्यावेळी भगवंताच्या चरणावरती डोकं टेकवलं, त्या क्षणी देह सोडावा हे सामर्थ्य फक्त संतांमध्ये होतं. माझ्या शबरी मातेनं एवढं नामचिंतन केलं, एवढं नामस्मरण केलं की भगवंतानं तिचे उष्टे बोरं खावं. ऐका महिमा ऐका महिमा ऐका
आवडीची ओरे खाय भिल्लीनीचे. भिल्ल समाजाची शबरी माता होती. तिचे उष्टे बरोबर प्रभू श्री रामचंद्रांनी खाल्ली का तर कारण तेवढी भक्ती संतांमध्ये होती आणि तेवढं सामर्थ्य संत महात्म्यांमध्ये होतं. माझ्या नामदेवरायांनी चंद्रभागेतील दगड हे परिसाच्या रूपामध्ये निर्माण करावे हे सामर्थ्य फक्त संतांमध्ये होतं. त्याच नामदेवरायांनी भगवंताला बोलवावं जवू घालावं हे सामर्थ्य फक्त संतांमध्ये होतं. माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी रेड्यामुखी वेद बोलवावा हे सामर्थ्य संतांमध्ये होतं. त्याच माऊलींनी निर्जीव भिंत चालवावी हे सामर्थ्य माझ्या संत महात्म्यांमध्ये होतं. एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबरायांची पाऊल वाट विठ्ठल विठ्ठल म्हणाली हे सामर्थ्य देखील संतांमध्ये होतं. जनाबाईच्या गौऱ्यांनी देखील विठ्ठल विठ्ठल म्हणावं हे सामर्थ्य देखील संतांमध्ये होतं. जगद्गुरु तुकोबरायांची पाऊल वाट विठ्ठल विठ्ठल म्हणाली, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणाले. आपले तोंड सुद्धा म्हणत विठ्ठल विठ्ठल. बरं, संत महात्म्यांनी भक्ती केली, भजन केलं, यात नवल नाही. अहो रावण, एवढा दृष्ट रावण आपण त्याला म्हणतो, त्यानं सुद्धा भक्ती केली. कुणाची भक्ती करायचा? भगवान शंकराची भक्ती रावण करायचा. एवढी भक्ती करायचा, एवढी भक्ती करायचा, एवढं स्तोत्र अवघड त्याने रचलं. जटाटवी गलत जल प्रवाह पावि तत्सले गले वलंबे लंबितांबुजंग तुंग मालिकं डमड्डमड्ड मन्निनाद वड्ड मरवयं चकार चंड तांडवं तनोतुन. एवढं अवघड स्तोत्र त्यानं रचलं. एवढी भक्ती भगवान शंकराची करायचा, एवढी भक्ती करायचं ना. बरं मला सांगा, आपण रावणाचा विषय निघला म्हणून सांगून जाते. आपण म्हणतो रावणाची लंका ही सुवर्णाची होती, बरोबर आहे की नाही? खरं तर ती लंका रावणाची होती का हो? नव्हती. रावणाची नव्हती, ती लंका होती कुणाची? कुबेराची लंका होती. आता जसा अंबानी श्रीमंत आहे तसा त्या काळी कुबेर श्रीमंत होता. एवढी मोठी लंका बांधली. आता कुबेरही भगवान शंकराचा भक्त होता, तोही भगवान शंकराचा भक्त होता. त्यानं विचार केला, आपण एवढं धनवान आहोत, आपण एवढं पुण्यवान आहोत, पण काय उपयोग याचा जर आपले गुरुच स्मशानामध्ये राहतात. मग काय करायचं ठरवलं? त्यांच्यासाठी मोठी सुवर्णाची लंका बांधायची ठरवली. एवढी सुंदर लंका बांधली, एवढी सुंदर लंका बांधली. आता आपण जर एखादं घर बांधलं तर वास्तुशांती करण्याच्या आधी आपण राहायला जातो का? नाही. मग त्या लंकेची देखील वास्तुशांती करायची ठरवली. आता लंकेची वास्तुशांती करायची, पण पूजेला बसणार कोण? मग ज्यांना लंका द्यायची तेच पूजेला बसवायचे. भगवान शंकर पार्वती मातेला दोघांनाही आमंत्रण दिलं. दोघ जण आले, सांगितलं ही लंका मी तुमच्यासाठी बांधली, पूजेलाही तुम्हालाच बसायचंय. दोघ जण पूजेला बसणार, पण ब्राह्मण कोण बोलवायचा? आता रावण होता ब्राह्मण. रावणाला बोलवलं. रावणाला बोलवल्याच्या नंतर भगवान शंकर हे भोळं दैवत होतं. उगाच त्यांचं नाव भोलेनाथ पडलं नाही. मग भोळा दैवत म्हणजे भगवान शंकर होते. पूजेला बसले, पूजा संपन्न झाली. संपन्न झाल्याच्या नंतर आता भगवान शंकर भोळा दैवत असल्या कारणाने त्यांनी विचारलं की बाबा तू वेळेवर धावून आला, पूजा संपन्न झाली, मला सांग, मी तुझ्यावरती प्रसन्न झालो, तुला काय पाहिजे, तुला दक्षिणा काय देऊ? तू सांग, तू म्हणशील ती दक्षिणा मी तुला द्यायला
तयार आहे. कोण म्हटलं? भगवान शंकर म्हटले तू जे मागशील ती दक्षिणा मी तुला देईन. रावण म्हटले बघा मी जे मागणं मागेल ते तुम्हाला द्यावंच लागेल. भगवान शंकर म्हटले अरे देईन मी, तू मागून तर बघ. पुन्हा रावण म्हटला मी जे मागणं मागेल ते तुम्हाला द्यावंच लागेल. भगवान शंकर म्हटले माझ्या मुखातून जर शब्द बाहेर पडला तर तो मी परत घेत नाही. तू जे मागशील ते द्यायला मी तयार आहे. रावण म्हटला तुम्ही जर असंच म्हणताय मग तुम्ही आत्ताच ज्या लंकेची वास्तुशांती केली ती लंकाच तुम्ही मला देऊन टाका. लंकाच महाराज त्या रावणाने घेतली. म्हणजे मागणं काय मागावं हे त्याला देखील कळलं. तो भाग सोडा, परंतु त्यानं सुद्धा भक्ती केली हे महत्वाचं आहे. रावण आपण दृष्ट म्हणतो पण त्यानं सुद्धा भक्ती केली हे महत्वाचं आहे. पण सामान्य माणसाची भक्ती जर सांगायची झाली ना माई बाप, साधं उदाहरण सांगून जाईन. एक वारकरी जोडपं होतं महाराज, पण त्यांचा मुलगा अमेरिकेला शिकायला होता. लहानपणापासून बरेच दिवस झाले तो अमेरिकेला शिकायला होता. गावाकडे आल्याच्या नंतर आईबापानं सांगितलं की बाबा आम्हाला पंढरीच्या वारीला जायचंय. हा मग मी काय करू? तुम्ही जा ना वारीला. मी तुम्हाला अडवलंय का? नाही, तू अडवलं नाही, पण आमचं एक काम कर. म्हणे काय काम करायचंय तुमचं? आम्ही जोपर्यंत महिनाभर वारीला जाणार आहोत ना तोपर्यंत तू फक्त देवपूजा करत जा. आता हा लहानपणापासून अमेरिकेला राहिलेला, यानं कधी देवपूजा कशी करतात ते बघितली नव्हती, कशी करायची ते माहित नाही. पण म्हणला ठीक आहे मी करेन. म्हणे जा तुम्ही. गेले निघून वारीला. सकाळी उठल्याच्या नंतर त्याला माहीतच नाही देवपूजा कशी करायची. त्यानं सगळे देव एका ताटामध्ये भरले. बाहेर मोठा पाण्याचा बॅलर भरलेला होता, त्यामध्ये सगळे देव नेऊन टाकले. टाकल्याच्या नंतर मित्राला बोलवलं, सगळे देव वर काढले. मित्राला बोलवलं, म्हटलं अरे देव एवढे पापी असतात का? म्हणे काय झालं? अरे मी या बॅलर मध्ये देव टाकताना 10 मोजून टाकले होते, निघताना मात्र 9 दिसले. एखाद्यानं काय आत्महत्या केली काय? सगळे तो मित्र हसायला लागला. हसायला लागल्याच्या नंतर तो म्हटला तसं काही नसतं, एखादा खाली राहिला असेल त्यानं काढला. सांगितली बाबा अशी देवपूजा करत नाही, कशी करतात तेही सांगितलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा उठला, ताटामध्ये देव घेतले, सगळ्यांवरती पाणी ओतलं नाही तसे ठेवून दिले. तिसऱ्या दिवशी त्याला परत कंटाळा आला. उठल्याच्या नंतर सगळे देव घेतले, एकदाच तांब्यामध्ये बुडवले आणि बुडवल्याच्या नंतर पुन्हा आहे तसे ठेवून दिले. चौथ्या दिवशी मात्र त्याला एवढा राग आला. म्हटलं आपल्या मागं कामधंदे असतात, म्हटलं याच्या मागं काही नसतं. हे बसल्या जागी बसून राहतात, यांना काय रोज आंघोळ घालायची म्हणे. एवढा राग आला. गेला रॅकचं ताट काढून आणलं. ताट काढून आणल्याच्या नंतर सगळ्या देव घरातले देव एका ताटामध्ये भरले. यांना जर एवढीच आंघोळ करायची हौस आहे ना म्हणे, सगळे ताटात सगळे देव घरासमोरच्या विहिरीत टाकून दिले. म्हटलं आता आंघोळच करीत बसा. म्हणजे अशी भक्ती सामान्य माणसाची असते. परंतु संत महात्म्यांनी एवढी गोड भक्ती केली ना, आणि अंतःकरणामध्ये जर शुद्ध भाव ठेवून भगवंताची भक्ती केली ना तर तो भगवंत आपल्यासाठी काहीही करू शकतो.
पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा भगवंत भक्त अंतकरणामधला शुद्ध भाव बघत असतो. उंच नीच काही नेणे भगवंता तिष्ठी भाव भक्त देखून या. अंतकरणामधला शुद्ध भाव भगवंत बघत असतो. भगवंताचा जर अंतकरणापासून शुद्ध भाव बघत असतो आणि तो शुद्ध भाव जर आपल्या जीवनामध्ये असेल, आपल्या मनामध्ये असेल, आपल्या अंतकरणामध्ये असेल ना, तर भगवंत भक्तासाठी काहीही करायला तयार असतो. अहो सज्जन कासाया विकू लागे मास माळ्या सावत्याचं कुरपू लागे. सज्जन कासायास भगवंतानं मास विकू लागावं का? फक्त भक्तीच्या जोरावर. त्यामुळे भक्ती माणसाची अंतकरणापासून पाहिजे आणि शुद्ध भक्ती भावानं भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. विठ्ठल अंतकरणापासून शुद्ध भाव भक्तीनं भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. अरे नामयाची जणी सवेवेची शेणी धर्मा घरी पाणी वाहे जाडी. जनाबाई सोबत भगवंतानं झाडून काढावा केर भरावा एवढंच नाही, झाड लोट गरी 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 झाड लोट जनाबाईनं झाडून काढावं भगवंतानं केर भरावा एवढा अधिकार होता माई बाप. धर्मा घरी पाणी वाहे जाडी. अरे माझ्या नाथरायांच्या इथे भगवंतानं 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही अवघे 36 वर्ष चाकरी केली. द्वारकेची मूर्त एकनाथ पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती व्हावे निळाबंदी त्यांची काय. त्यांच्या इथे 36 वर्ष चाकरी माझ्या भगवंताने केली. का केली माता मला सांगा. आपण जर एखाद्याला काम सांगितलं आपलं काम कोणी असंच ऐकतं का हो? नाही. काहीतरी मोबदला मिळाल्याशिवाय माणूस फुकट काम कुणाचं करत नाही. सध्याच्या युगामध्ये कुणी कुणाला सोन्याची पुडी सुद्धा फुकट देत नाही. मग भगवंतानं एवढा देह आपल्याला फुकट दिलाय. बरं भगवंत त्यांच्या इथे राबला का? जर भगवंत देखील कोणाला फुकट गोष्ट कुठलीच देत नाही. भगवंताचा स्वभाव असा आहे की घेसी तेव्हा देसी आईसा अससी उदार. भगवंत सुद्धा कोणाला घेतल्याशिवाय देत नाही. मग भगवंतानं त्यांच्या इथे चाकरी केलीच कशी तर ऐका. ज्या वेळेस विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा ज्या वेळेस पंढरपूरला आला होता, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरिता आला होता. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, भगवंताच्या दर्शनासाठी गेला. ज्यावेळी तो गाभाऱ्यामध्ये गेला भगवंताचं स्वरूप बघितलं, त्याला एवढं आवडलं. आवडे हे रूप गुजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. एवढं स्वरूप आवडलं भगवंताकडे बघत राहिला. भगवंताला म्हटलं, भगवंता अरे तू काय कर, एकतर तू माझ्या सोबत चल
माझ्या सोबत विजयनगरला कर्नाटकामध्ये चल, नाहीतर मी अख्खं राज्य टाकून इथं राहायला तयार आहे. एवढी भगवंताजवळ विनंती केली, गाभाऱ्यामधून हले ना. त्यावेळेस भगवंताने विचार केला, यानं राज्य टाकेपर्यंत आपण इथं उभं राहून काही करतो का? नाही. मग आपण गेलेलं बरं. भगवंत गेले त्याच्यासोबत विजयनगरला गेले, राहू लागले. आता भगवंताला तिथे सोन्याच्या ताटामध्ये जेवायला होतं, पण भगवंताला मात्र तिथे करमेना. का करमेना? कारण इथं मळके चाळके वरकरी बघण्याची सवय माझ्या भगवंताला होती. भगवंताला तिथे करमेना. आणि इकडे वारकऱ्यांची अवस्था अशी झाली होती की भेटी लागे जी लागलीसे असं. ये ग विठाबाई माझे पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा. भगवंताला बोलू लागले. पंढरीची वारी जवळ आली होती, परंतु भगवंतच जर पंढरपूरमध्ये नाहीये, मग आपण तिथे जाऊन करणार काय? आपण काय करायचं तिथे जाऊन जर भगवंतच तिथे नाहीये? भगवंताला कोण आणणार एवढे लांबून? त्यावेळेस नाथरायांचे पूर्वज म्हणजे भानुदास महाराज, त्यांनी पुढाकार घेतला. कर्नाटकामध्ये गेले. विजयनगरचा राजा होता कृष्णदेवराय. त्या राजाला सांगितलं, बाबा आमचे सगळे वारकरी पांडुरंग परमात्म्याची वाट बघतायत रे, त्याला तू आमच्या राज्यामध्ये येऊ दे. भगवंतालाही तिथे करमत नव्हतं. भगवंत म्हटला, ठीक आहे, मलाही तुझ्या सोबत यायचंय. त्यावेळी कृष्णदेवरायाला सांगितलं. भगवंत म्हटले, बाबा माझं वास्तव्य जसं पंढरपूरमध्ये तसंच वास्तव्य माझं इथेही राहील. जे मंदिर आज पंढरपूरमध्ये पांडुरंग परमात्म्याचं आहे, तसंच मंदिर कर्नाटकामध्ये देखील आहे. मग बघा, त्या पांडुरंग परमात्म्याला भानुदास महाराज पंढरपूरमध्ये घेऊन आले. भगवंताला एवढा आनंद झाला. भगवंतालाच नाही तर वारकऱ्यांना देखील एवढा आनंद झाला. आणि त्यावेळी भगवंताच्या मुखामधून शब्द बाहेर पडले की बाबा याचे उपकार मी कधी फेडू शकत नाही, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कधीतरी मी तुझ्या वंशामध्ये चाकरी करण्यासाठी येईल. आणि तोच शब्द त्यांनी नाथांच्या वंशामध्ये पूर्ण करून दाखवला. आता जी देवाची रीत आहे, मला सांगा, भगवंताने फुकट चाकरी केली का? नाही. काहीतरी त्यांच्या पूर्वजांनी कार्य केलं होतं म्हणून त्यांच्या इथे चाकरी केली. फुकट केली का? नाही केली. बरं तेही जोडा. मला सांगा, तुमचं साधं उदाहरण घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला सांगा, महिला मंडळी, तुम्हाला जर म्हणलं जा शेजारीन बाईचे पाठीभर भांडे घासून, घासताल? नाही घासू शकत. कोणी कोणाचं फुकट काम करत नाही. मग भगवंताना एवढा सुंदर असणारा नरदेह तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये फुकट दिलाय. कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंतानं सुंदर असणारा नरदेह कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय. आपण उपयोग कुठे केलाय? देवे दिला देह भोजना गोमटा. भोजनासाठी देह वापरला, खाऊन पिऊन झोपा काढायच्या तेवढं. नारायण
मानव देह भगवानाने तुझे दिया, खाया पिया सुखसे सोया नाहक जो माना खोया. खाण्यापिण्याकरिता आपण हा देह घालवला. जी गोष्ट आपल्याला फुकट मिळाली, जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन. जेने हा देह दान स्वरूपामध्ये दिलाय त्याचं चिंतन करणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरत असतं आणि ते चिंतन तुम्ही आम्ही जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलं पाहिजे. अहो संत महात्मे म्हणतात आम्ही भगवंताच्या नामाचं चिंतन केलं, त्याचा ध्यास आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतला. एवढा ध्यास गोविंदाच्या नामाचा आम्ही जीवनामध्ये आल्याच्या नंतर घेतला आणि तो छंद आमच्या मनाला लागला. छंद आमच्या मनाला लागल्याच्या नंतर काय फायदा झाला? गोविंदाच्या नामाचा छंद आमच्या मनाला लागला आणि आमचा देह देखील गोविंद स्वरूप झाला. अभंगाचं प्रतीक. गोविंद 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 मनाला लागलिया छंद. एकदाही गोविंदाच्या नामाचा छंद आमच्या जीवनामध्ये आम्हाला लागला की आमचा देह देखील गोविंद स्वरूप झाला. हे संत महात्म्यांचं म्हणणं आहे. परंतु कशामुळे झाला याचं कारण काय? तुका म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशील. तुकोबाराय म्हणतात आम्ही आधी संसाराचा छंद सांडून दिला, सोडून दिला, त्यानंतर आम्हाला काय झालं? परमार्थाचा छंद लागला. त्याच्या आधी आम्हाला लागू शकला नाही, कारण हा संसार दुःख रूप आहे, दुःखाला जन्म देणार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. एवढा दुःखरूप संसार आहे, एवढा दुःखरूप आहे की तिथे तीळ मात्र सुद्धा सुख नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता वाढे. जवसा एवढं सुख आणि पर्वता एवढं दुःख या संसारामध्ये आहे. मग या संसारामध्ये दुःख आहे असं आपल्याला वाटतं, तुम्हाला आम्हाला वाटतं. आता मला सांगा, संत महात्म्यांनी देखील संसार केला. तुकोबाराय म्हणतात की आम्हीही संसार केला, परंतु कसा केला? संसारी असावे
संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळ. आम्हीही संसार केला, परंतु कसा केला? संसारात होतो, परंतु कसं? असून नसल्यासारखं. आता मी म्हणत नाही की तुम्ही संसारात सोडून द्या, आणि मी म्हणले तरी तुम्ही सोडणार. तुम्हीच म्हणताय, मी म्हणले विठ्ठल विठ्ठल. सामान्य देहाला सामान्य जीवाला असं वाटतं की आमच्याच वाट्याला दुःख आहे, आमच्याच वाट्याला संकट आहे. अहो, विचार जर केला तर ब्रह्मांडाचा धनी, जगाचा मालक, जगाचा चालक प्रभू श्री रामचंद्र, त्यांच्याही वाट्यामध्ये एवढं दुःख होतं, एवढं संकट त्यांच्या जीवनामध्ये होते, इतरांजवळ कधी मांडले नाही. ज्या प्रभू श्री रामचंद्रांशिवाय आपल्या भारत देशाची व्याख्या ही परिपूर्ण होऊ शकत नाही, त्या प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनामध्ये देखील एवढे संकट होते. माय बाप का त्या प्रभू श्री रामचंद्रांचा आपण विचार करून गेलो. एखादा माणूस सकाळी सकाळी उठला, मंदिरामध्ये गेला, बाहेर मित्र भेटल्याच्या नंतर सुरुवात झाली राम राम, रामापासून सुरुवात झाली. एखादा माणूस गतप्राण झाला. गतप्राण झाल्याच्या नंतर शेवटी काय म्हटलं जातं? हो, राम नाम, म्हणजे रामाचाच उच्चार केला जातो. सुरुवातीलाही रामे, शेवटही रामे, मध्ये राम आठवत नाही, हे दुःख आहे. बरं असो, भगवान पंढरीची पांडुरंग परमात्मा हा वारकरी संप्रदायाचा मुख्य देव आहे, बरोबर. परंतु भजनाची सुरुवात ही कुठून होत असते? रामकृष्ण हरी, रामापासून सुरुवात आहे. आणि शेवट कशापासून होतो? ज्ञानदेव तुकाराम, रामापासूनच शेवट आहे. रामापासून सुरुवात आहे, रामापासून शेवट आहे. बघा, ज्या प्रभू श्री रामचंद्रांशिवाय आपल्या भजनाचीही व्याख्या परिपूर्ण होऊ शकत नाही, असे असणारे सत्ताधीशी भगवान प्रभू श्री रामचंद्र, त्यांच्याही जीवनामध्ये एवढं दुःख होतं, एवढी संकट होती. मायबाप, एक प्रसंग त्यांच्या जीवनातला सांगून जाईन. ज्या वेळेस प्रभू श्री रामचंद्र वनवासाला निघाले होते, त्यावेळेस ना प्रभू श्री रामचंद्र हसत वनवासाला निघाले. अहो, ज्या रात्रीतून कळणार होतं की आपल्याला राज्य मिळणार आहे, त्या रात्रीतून वनवास भोगायला एखादा माणूस तयार होणं शक्य गोष्ट, साधी गोष्ट नाही माईबाप. तरी सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांनी वनवास स्वीकारला, वनवासाला निघाले, हसत हसत वनवासाला निघाले. माईबाप, एक थेंबही डोळ्यामध्ये पाणी नव्हतं. अवघी अयोध्या नगरी रडत होती. सगळे प्रश्न करू लागले, प्रभू, सगळी अयोध्या नगरी रडती, प्रभू दशरथ राजा देखील रडतायत, सर्वजण रडतायत, पण तुम्ही का असताय? प्रश्न केला. त्यावेळेस उत्तर आलं, मलाही रडू येते, पण मी रडणार कसं? मी जर मागे बघून रडलो, माझे वडील दशरथ राजा म्हणतील की माझ्या शब्दावर वनवासाला निघालाय, पण तेही रडत निघालाय, मी मागे बघून रडू शकत नाही. अहो, मी जर खाली बघून रडलो ना, तर धरणी माता म्हणेल की मला रडका जावई मिळाला, म्हणून मी खाली बघून रडू शकत नाही. मी जर वरती बघून रडलो तर सूर्यदेव म्हणेल की माझ्या वंशात रडका राजा जन्माला आलाय, मी वरती बघून रडू शकत नाही. मी जर समोर बघून रडलो ना, तर रावण म्हणेल की माझ्याशी युद्ध करायला येतोय आणि तेही रडत येतोय, म्हणून मी समोरही बघून रडू शकत नाही, म्हणून मी हसतोय. म्हणजे दुःखातही सुख कसं आणि कुठे शोधावं, हे जर कुणाकडून शिकण्यासारखं असेल तर ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांकडून शिकण्यासारखं आहे. माईबाप, ऐका, मला सांगा, एखाद्या बापानं जर विचार केला, प्रत्येकाला असं वाटतं आपली जेवढी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त पटीनं परिस्थिती चांगली असावी. कुणाची? आपल्या मुलीच्या सासरकडची परिस्थिती तशी असावी. उच्च परिस्थिती प्रत्येक जण शोधत असतो, बरोबर. मग बघा, जनक राजानं देखील आपली मुलगी ही राजघराणं बघून दिली होती, परंतु त्या राजमहालांमध्ये सीतामाता कधी राहिल्या का? नाही. अर्ध आयुष्य त्यांचं वनवासातच निघून गेलं, परंतु त्यांनी दुःख मांडलं का? नाही. दुःखामध्ये सुख कसं कुठे शोधायचं हे फक्त प्रभू श्री रामचंद्रांकडून शिकण्यासारखं आहे. मायबाप, प्रभू श्री रामचंद्रांकडूनच नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याही जीवनामध्ये एवढं दुःख होतं, एवढे संकट त्यांच्या जीवनामध्ये होते. कुणाला वाटतं का? एखाद्या आईला वाटतं की आपलं लेकरू दुसऱ्याच्या हातामध्ये द्यावं, वाटतं का? तरी सुद्धा आईनं लेकरू दुसऱ्याच्या हातामध्ये दिलं. माईबाप, एवढंच नाही तर भगवान विठ्ठल विठ्ठल भगवंताला मथुरा सोडावं लागली, द्वारकाही सोडावं लागली, राधेचा निरोप घ्यावा लागला, तरी सुद्धा भगवंताच्या डोळ्यामध्ये कधी पाणी आलं नाही. अहो, एवढे जीव की प्राण असणारे पांडव होते, त्यांच्या वाट्याला दुःख आलं तरी सुद्धा भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी नव्हतं. अहो, एवढंच नाही, स्वतःची आत्या विधवा होताना बघितली तरी सुद्धा भगवंतानं डोळ्यामध्ये पाणी येऊ दिलं नाही, थेंबही येऊ दिला नाही. एवढंच नाही तर अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये मारला गेला तरी सुद्धा भगवंतानं डोळ्यात पाणी येऊ दिलं का? तर नाही. महाभारतामधला एकच प्रसंग असा आहे की ज्यावेळी भगवंताच्या देखील डोळ्यामध्ये
पाणी होतं. केव्हा होतं ऐका, ज्यावेळी अश्वत्थामेनं उत्तरेच्या गर्भावरती बाण सोडला ना, त्यावेळेस उत्तरा भगवंताला म्हणू लागली, भगवंता अरे तुझा उद्याचा भक्त माझा पांडवांचा वंश माझ्या गर्भामध्ये वाढतोय रे भगवंता, म्हणून तू त्याचं रक्षण कर. ही उत्तरा भीक मागती म्हणून करू नको, एक आई एका लेकरासाठी मागती म्हणून देऊ नको, तर तुझा भक्त आणि पांडवांचा वंश आहे म्हणून तू याचं रक्षण कर रे भगवंता. त्यावेळेस भगवंत म्हटले, मी आजपर्यंत कोणाला काही फुकट दिलं नाही. अहो सुदामदेव एवढे बालमित्र होते, एका ताटात जेवायचे, एका बकेटीत आंघोळ करायचे, एवढे जीवलग होते, त्याला सुद्धा फुकट दिलं नाही. मी तुला फुकट देऊ शकत नाही ग, काहीतरी तुला दान द्यावंच लागेल. अहो ते सुदामदेव बालवयामध्ये त्यांची एवढी मैत्री होती, परंतु काही काळानंतर सुदामदेव हे ब्राह्मण कुळामध्ये होते आणि त्यांच्यावर दरिद्री आली. सुदामा ब्राह्मण गोष्टीवर पोहे त्याच्या भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. फुकट दिलं का नाही, काहीतरी घेतलं. काय घेतलं? मूठभर पोहे भगवंताने त्यांच्याकडून घेतले. एवढा जीवलग सुदामदेव होता, एवढा जीवलग होता. ज्यावेळेस ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरी गेले, द्वारका नगरीमध्ये गेले, त्यावेळेस सगळी द्वारका नगरी फिरू लागले. मला सांगा महिला मंडळी, तुम्ही जर बऱ्याच दिवसानंतर तुमच्या मैत्रिणीच्या घरी गेला आणि तिनं जर मोठा असा बंगला बांधला, तुम्ही त्यांचे तोंड बघणार का घर बघणार? खरं खरं सांगा, तुमच्या शेजारणीची शपथ घेऊन काय करणार? घरच बघणार महाराज, सवय प्रत्येकाला. असो, तो भाग सोडा. त्याचप्रमाणे सुदामदेव तिथे गेले. सुदामदेव गेल्याच्या नंतर सुदामदेव ही नगरी फिरू लागले आणि तेव्हा त्यांना एक देवघर नावाची पाटी दिसली. आता विचार केला, हा जर स्वतःच देव आहे, मग याच्या देवघरामध्ये देव कोणते? आश्चर्य वाटलं. गेले समोर, बघितलं. पहिली मूर्ती होती राधेची, दुसरी मूर्ती होती अर्जुनाची आणि तिसरी मूर्ती होती सुदामदेवाची. म्हणजे ज्या सुदामदेवाला भगवंतानं देवघरामध्ये जागा दिली, त्या सुदामदेवाला सुद्धा भगवंतानं फुकट दिलं का? तर नाही दिलं. मग तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं आहोत. विठ्ठल विठ्ठल मग भगवंत सांगू लागले, अगं एवढा जीवलग सुदामदेव होता की ज्याला मी देवघरामध्ये जागा दिली, त्याला सुद्धा मी फुकट दिलं का? नाही दिलं. तुला काहीतरी दान द्यावं लागेल. त्यावेळेस उत्तरा म्हणली, भगवंता माझ्याकडे द्यायला काही शिल्लकच नाही, जे आहे ते मी तुला दान देते. आजपासून, या क्षणापासून माझा देह जो आहे तो मी तुझ्या चरणावरती समर्पित करते, पण माझ्या लेकराचं रक्षण कर रे भगवंता. त्यावेळेस भगवंताच्या देखील डोळ्यामध्ये पाणी होतं. भगवंत म्हटले, उत्तरा माझं एक मागणं पूर्ण कर ग. काय मागणं आहे भगवंता तुझं? सांगितलं की बाबा मला तुझ्या गर्भामध्ये जागा दे. म्हणजे मला सांगायचं काय, पुढचा दृष्टांत आपल्याला बघायचा नाही, परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की भगवंताच्याही जीवनामध्ये दुःख होती, संकट होते. त्याने इतराजवळ मांडले का? कधी भगवंताने डोळ्यामध्ये पाणी येऊ दिलं नाही. एवढे जीव की प्राण पांडव होते, त्यांच्या वाट्याला वनवास आला, तरी सुद्धा भगवंतानं डोळ्यामध्ये पाणी येऊ दिलं नाही. विठ्ठल विठ्ठल मग तुम्हाला आम्हाला असं वाटतं की आपल्याच जीवनामध्ये संकट आहे, आपल्याच जीवनामध्ये संकट आहे, असं नाही. आणि संकट जर तारायचे असतील तर त्यासाठी बरेच उपाय सांगितलेत. अरे दुःखमे सुमिरन सब करे, सुखमे न करे कोई. दुःखमे सुमिरन सब करे, सुखमे न करे कोई. अरे सुखमे सुमिरन जो करे, दुःख काहे का होय. दुःखामध्ये प्रत्येक जण भगवंताला आठवतो, परंतु सुखामध्ये कुणालाच देव आठवत नाही. मलाही नाही आठवत, परंतु दुःखाच्या वेळी प्रत्येकाला भगवंताची आठवण येते. सुखात कुणालाच देव आठवत नाही.
परंतु सुखामध्ये ज्याला देव आठवला त्याच्या वाट्याला कधी दुःख येत नाही. बघा, सुखामध्ये आपल्याला देव आठवतो का नाही याच्यावर दृष्टांत देऊन जाते. कबीर महाराजांनी सुंदर असा दृष्टांत सांगितलंय. जुन्या काळामध्ये आता जुन्या काळामध्ये मला सांगा, घरासमोर काही जारची गाडी यायची का? घरात फिल्टर होते का? नाही. मग आडावर विहिरीवर पाणी आणायसाठी जावं लागायचं. बरं, त्या काळच्या बाया आणि आत्ताच्या बायांमध्ये देखील भरपूर फरक आहे. त्या काळच्या बाया 4-4 हंडे डोक्यावर आणत होत्या. आत्ताच्या बायकांनी एक बकेट जरी इकडून उचलली तर इकडून फुटभर हात वरती जातो. तो भाग सोडा. मग त्यावेळेस जुन्या काळचा प्रसंग, एक बाई सकाळी सकाळी उठली, झाडून काढला, सडा टाकला, रांगोळी काढली. संक्रांतीचा दिवस होता आणि आगल्या दिवशी रात्री तिच्या नवऱ्यानं तिला 2 तोळ्याची नथ करून आणली होती. 2 तोळ्याची नथ करून आणली, नथ घातली, एवढा सुंदर नटाफटा केला आणि निघाली पाणी आणण्यासाठी. 4 हांडे घेऊन पाणी आणण्यासाठी निघाली. निघाल्याच्या नंतर नथ घातली. नवऱ्यानं जी नथ घेऊन आला होता ती नथ त्यानं घातली. तिनं घातल्याच्या नंतर ती रस्त्यानं निघाली. जी बाई दिसेल तिला सांगू लागली, माझ्या नवऱ्यानं मला नथ घेतली, माझ्या नवऱ्यानं मला नथ घेतली. समोर गेली. समोर गेल्याच्या नंतर आडावर गेली. आडावर बऱ्याच बायका त्या ठिकाणी होत्या. त्यांना सगळ्यांना सांगितलं, माझ्या नवऱ्यानं मला 2 तोळ्याची नथ केली. नवऱ्यानं 2 तोळ्याची नथ केली. कबीर महाराज झाडाखाली बसले होते, बघितलं, हसू लागले आणि शब्द मुखामधून बाहेर पडले, अरे, ज्यानं नथनी दिली त्याचं सारखं चिंतन करते, पण ज्यानं नाक दिलं त्याला मात्र ही विसरून गेली. अरे, नथनी दे जिस यार ने सुमिरत बार बार, नथनी दी जिस यार ने सुमिरत बार बार, पर नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नार. ज्यानं नाक दिलं त्याला विसरून गेली, पण ज्यानं नथनी दिली त्याचं सारखं चिंतन करते. आपला स्वभावच असा आहे, भगवंत कुठे असला तरी आपल्याला आठवत नाही. सुखामध्ये कुणालाच आजपर्यंत देव आठवला नाही, परंतु दुःखामध्ये प्रत्येकाला भगवंत आठवला. परंतु अंतकाळाच्या वेळी जरी भगवंताचं नाव मुखाला आलं ना, तर त्या भगवंत आपल्या हाकेला धावून आल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवण्या. तर भगवंताशिवाय आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. आणि तोच असणारा भगवंत, त्याच असणाऱ्या भगवंताचं चिंतन जर आपल्या मुखाला असेल तर आपला देह गोविंद स्वरूप होतो. आणि आपला जर देह गोविंद स्वरूप झाला तर त्या देवामध्ये आणि सामान्य माणसामध्ये किंवा भक्तामध्ये नाही अभंगाचं दुसरं चरण. मन गोविंद देखाया, मन गोविंद देखाया, काया, मन गोविंद देखाया, मन गोविंद देखाया, मन गोविंद मग गोविंद ते काया भेद नाही देवात. देवामध्ये आणि भक्तामध्ये फरक उरत नाही. कशामुळे? ज्याला गोविंदाच्या नामाचा छंद लागला, एकदा की भगवंताच्या नामाचा छंद लागला ना, त्याचा देह गोविंद स्वरूप होतो आणि मग भगवंतामध्ये भक्तामध्ये फरक उरत नाही. तुका म्हणे ते नाही भिन्न भाव, भक्त तोची देव देव भक्त. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अरे, त्यांच्यामध्ये फरक नाहीये, परंतु भक्त या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी मनुष्याला काय करावं लागतं तर परमार्थ रूपी धन मनुष्याला जीवनामध्ये आल्याच्या नंतर कमवावं लागतं.
ते धन मनुष्यानं कमवलं पाहिजे, परंतु आपण नास्तिक धनाच्या मागे लागतो, जे कुठेही कामाला येणार नाही. कितीही कमवलं तरी सोबत घेऊन जाता येणार आहे का? नाही. अहो आजा मेला पंजा मेला बाप वसना गेला, देखत देखत नातू बनतो तोही तैसा झाला. 6 पिढ्या खपून गेल्या, कोणी सोबत नेलं का? नाही. कोणी गाठोडा बांधून नेऊ शकत नाही. कितीही कमवलं तरी माणसाची आशा मात्र सुटत नाही. ज्याच्या पत्र्याचं घर असलं त्याला असं वाटतं 2 रूमा तरी बांधल्या पाहिजे. ज्याच्या 2 रूम आहेत त्याला असं वाटतं 4 बांधावा. ज्याच्या 4 आहेत त्याला असं वाटतं बंगला बांधावा. ज्याचा बंगला आहे त्याला असं वाटतं इमारत बांधावा. माणसाची इच्छा मात्र कधी संपत नाही. अहो कितीही धन संपत्ती कमवली ना तरी मात्र सोबत काही जात नाही. कितीही कमवून ठेवलं तरी माणूस सोबत काहीच नेऊ शकत नाही. बघा, विचार जरी केला तर राजा रंक होऊन गेले, त्यांनी सुद्धा धन संपत्ती सोबत नेली का? नाही नेऊ शकले. कधी राजाचा रंक होईल, रंकाचा राजा होईल हे देखील सांगता येत नाही. राजाची अवस्था जर सांगायची झाली तर ऐका, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाची चाले ना. अरे हरिश्चंद्र तारा राणी हे डोंब्या घरी पाणी. झोपताना राजा म्हणून झोपलेला माणूस सकाळी उठल्या उठल्या हातामध्ये कटोरा पडला, ही राजाची अवस्था आहे. तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे काय आहे. बघा, हे जे धन आपण कमवतो ते आपल्या कुठेच वाटी लागणार नाही. कितीही कमवून ठेवा तुम्ही, आपण म्हणतो आपल्या मुलासाठी कमवतोय, आपल्या नातवासाठी कमवतोय, ते म्हणणार नाही आमच्या आजा पंजानं कमवून ठेवलं होतं, ते म्हणणार हे माझंच आहे आणि हे मलाच लागते. आई बाप, ज्या संपत्तीवर आपण जर विचार केला, राजा रंक होऊन गेले, त्यांनी सुद्धा सोबत नेऊ शकले नाही. अहो ज्या दशरथ राजाकडे एवढी संपत्ती होती, त्या दशरथ राजाची अवस्था जर सांगायची झाली तर 4 पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता. ज्या राजाला 4 पुत्र होते परंतु अंतकाळी पाणी पाजायला सुद्धा कोणी नव्हतं, ही राजाची अवस्था आहे. जोपर्यंत पद प्रतिष्ठा संपत्ती आपल्याकडे आहे तोपर्यंत लोक आपल्याला जवळ करतात, परंतु जेव्हा हे सगळं संपेल ना तेव्हा कोणी आपल्याला विचारत नाही. जोपर्यंत एखादं पद आपल्या समोर आहे तोपर्यंत लोक आपल्याला असं पायी पायी सुद्धा चालवू देत नाही. परंतु ज्यावेळी पद आपल्यापासून निघून जाणार आहे ना त्यावेळी शेजारून जरी गेलो ना तरी कोणी विचारत नाही. धनवंताला सर्व मानता आहे, जरी मानता कितीही कमवलं आपण सोबत काही घेऊन जाऊ शकत नाही. बघा, आजपर्यंत राजा महाराजे होऊन गेले, सिकंदर नावाचा बादशाह होऊन गेला, एवढी संपत्ती होती, एवढी संपत्ती होती की अख्खं राज्य विकत घेऊ शकत होता, अख्खा देश विकत घेऊ शकत होता, एवढी संपत्ती त्याच्याकडे होती माईबाप. परंतु जाताना मात्र त्याला विचार केला आणि सांगितलं की बाबा माझी जेवढी काही संपत्ती आहे ती एका बाजूला सोडा. काय, मी आजपर्यंत जेवढी संपत्ती कमवली, जेवढं सैन्य माझ्याकडे, सगळं काही एका बाजूला ठेवा, माझ्या हात रिकामे सोडा. का? कारण या जगाला देखील कळालं पाहिजे की एवढा धनवान होता परंतु याला सुद्धा जाताना रिकाम्या हाताने जावं लागलं. म्हणून मनुष्यानं जीवनामध्ये आल्याच्या नंतर पद प्रतिष्ठा आणि संपत्ती याचा कधी गर्व करू नाही. अहो साधं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर मनुष्याचा चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय पाठीमागे असतो. पुढच्या पायाला कधी गर्व नसतो मी पुढे, आणि मागच्या पायाला कधी वाईट वाटत नाही की मी मागे. का? तर कारण क्षणात बदलणारं गणिते वेळ ही यावी लागत असते माईबाप. तीच वेळ प्रत्येकाची येत असते, परंतु पद प्रतिष्ठा संपत्ती आणि श्रीमंती याचा माणसानं कधी गर्व करू नाही. अहो तुम्हाला आम्हाला ज्यानं हा जीव दान स्वरूपामध्ये दिलाय त्याला विसरून आपण बाकी संसारामध्ये मायेच्या मोहाच्या जाळ्यामध्ये गुंतलो. तर खरं जर मायेचा विषय आला म्हणून मायेची व्याख्या सांगून जाते आहे का. माया खरी समजून जर परमार्थ केला
काय माया खरी समजून जर परमार्थ केला तो परमार्थ होत नाही, तो संसार होत असतो. परंतु माया जर खोटी समजून परमार्थ केला ना तर तो संसार नाही होत, तो परमार्थ होत असतो. बघा, त्याच मायेच्या मोहाच्या जाळ्यामध्ये न गुंतता एखाद्यानं जर आनंदाने भगवंताचं भजन केलं ना तर त्याचं मन आनंदित होत असतं. कुणाचं होतं? भगवंताचं होतं. आनंदले मन प्रेमी पाझरती लोचन. भगवंताचं मन आनंदित होत असतं, त्याच्या डोळ्यातील प्रेमाश्रू देखील आपल्यासाठी पाझरत असतात. म्हणून भगवंताची भक्ती, भगवंताचं चिंतन आपल्या जीवनामध्ये महत्वाचं आहे. मला सांगा, आता आपण रोज सकाळी उठल्या उठल्या भगवंताची पूजा करतो, संध्याकाळी झोपता वेळी देखील आपण भगवंताची देवपूजा करतो, दिवाबत्ती करतो. का करतो? कारण माहिती कुणाला? पूर्वज करत आले म्हणून आम्ही देखील करत आलो. परंतु का करतात सांगून जाई नाही का? सकाळी पूजा करावी. का करावी? तर भगवंता आज तुझ्यामुळे मला हा दिवस बघायला मिळालाय म्हणून पूजा करावी. आणि रात्री पूजा का केली जाते? तर कारण भगवंता मी आता झोपतोय परंतु सकाळी मला उठवणं हे तुझ्या हातामध्ये आहे भगवंता, म्हणून भगवंताची पूजा करावी, म्हणून भगवंताची भक्ती करावी, म्हणून भगवंताचं चिंतन करावं. अहो, संत महात्म्यांनी एवढं भगवंताचं चिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं, भगवंताचं स्वरूप त्यांना प्राप्त झालं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, मला फक्त उत्तर द्या. मला सांगा, कुणाकुणाला देव आवडतो त्यांना हात वर करायच्या, कुणाकुणाला देव आवडतो त्यांना हात वर करायचे, ज्याला नाही आवडत त्यांनी खाली ठेवायचे. लाजू नका, ज्याला आवडतं त्यांनी सरळ हात वरती करायचं. आवडत नाही इकडं? तुम्हाला नाही आवडत? सगळ्यांनाच देव आवडतो, बरोबर? कुणाकुणाला असं वाटतं देवानं आपलंसं व्हावं, हात वरती करायचंय. ज्याला असं वाटतं त्यानं, आणि ज्याला नाही वाटत त्यांनी नका करू. कुणाकुणाला असं वाटतं देवानं आपल्या घरी यावं, आणि कुणाला असं वाटतं आपण देवाच्या घरी जावं. असं नाही कुणाला वाटत. प्रत्येकाला असं वाटतं की देवानं आपल्या घरी यावं, पण असं कुणाला वाटत नाही की आपण देवाच्या घरी जावं. भगवंताकडे जाण्याची आपली इच्छा नाही, देवानं आपल्या घरी आलं पाहिजे. अहो, जरी त्याच्याकडे जाण्याची इच्छा नाही ना, इथं बसल्या बसल्या जरी त्याचं चिंतन केलं, आपण जन्म मरणाच्या फेऱ्यामधून चुकल्याशिवाय राहू शकत नाही. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा वारकरी भजन घेऊ. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा. ज्यांना मी दिसते आणि मला जेवढे दिसतंय तेवढे सगळ्यांनी हात वरती करायचे. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई. घ्या सर्वांनी आपले दोन्ही हात खाली. वर करायचे प्रत्येकाला सांगावं लागले, खाली करायचं कोणाला सांगावं लागलं का? नाही सांगावं लागलं. न सांगता तुम्हा कळवे ते अंतर, माझ्या अंतकरणातला भाव ओळखला, हात खाली घेतले. असो, खरं जर विचार केला तर आपल्याला गर्व वाटावा, कुठल्या गोष्टीचा वाटावा? अहंकार असावा माणसाला, कुठल्या गोष्टीचा असावा? तर आपण या भारतामध्ये जन्माला आलो, या गोष्टीचा अहंकार असावा. का असावा? कारण अनेक विभूती आपल्या या भारत देशामध्ये होऊन गेले, म्हणून भारताची भूमी देखील पवित्र मानली जाते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. ही भूमी पवित्र मानली जाते. धन्य ही भारत वर्षे, धन्य यस्य परंपरा, भारतीय जन धन्य, धन्य यस्य संस्कृती. कोणता देश पवित्र आहे, कोणती भूमी पवित्र आहे, कोणती माती पवित्र आहे की ज्या ठिकाणी साधू संत महात्म्यांचं येणं जाणं असतं, तो देश पवित्र, ती भूमी पवित्र आहे आणि ती माती देखील पवित्र आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना करण्यासाठी, साधू संतांचं रक्षण करण्यासाठी भगवंतानं देखील वेळोवेळी अवतार घेतले. कशासाठी घेतले? या भूमीमध्ये घेतले. कुणासाठी घेतले? तर तुमच्या आमच्यासाठी घेतले. सामान्य देहाचा, सामान्य जीवाचा विचार संत महात्म्यांनी केला. अहो, ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा, शिवबा. विठोबानं काय दिलंय? विठोबानं प्रेम दिलंय. तुकोबानं काय दिलंय? माथा सुधरवण्यासाठी गाथा दिलाय. ज्ञानोबानं काय दिलंय? ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलंय. आणि शिवबाने काय केलंय? तर तुम्हाला आम्हाला इथे बसण्याचं सामर्थ्य दिलंय आणि स्वराज्य आपल्या स्वाधीन केलंय. माईबाप, स्वाभिमानाचं जगणं त्यांनी आपल्याला शिकवलं. माईबाप, अहो, ज्या वेळेस संत महात्मे या जीवनामध्ये होऊन गेले, या युगामध्ये होऊन गेले, त्यावेळेस जगाला कळले नाही की संत कोण होते. आता बरेच जण प्रश्न करतात, आम्ही भगवंताचं चिंतन करतो, संत महात्म्यांचं भजन करतो, ते आम्हाला कधी भेटत नाही. अहो, जेव्हा होते तेव्हा जगाला कळाले का? नाही कळाले. परंतु ऐका, संत म्हणावा कुणाला? हातभर ढेरी, ईदभर दाढी, आणि तीच भर मी शयाला म्हणत नाही संत. मग संत कोण? की ज्यांनी अख्खा आपलं आयुष्य फक्त परमार्थाकरिता खर्च केलं, ते म्हणजे संत. ज्यावेळेस होऊन गेले त्यावेळेस जगाला कळाले नाही. माझे माऊली ज्ञानोबा आहे,
ज्यावेळेस झाले ना महाराज, ज्यावेळेस होते त्यावेळेस इंद्रायणीमध्ये स्नानाकरिता गेले ना, या जगानं त्यांना स्नान देखील इंद्रायणीमध्ये करू दिलं नाही. परंतु ज्यावेळी ते माऊली ज्ञानोबराय समाधीला आळंदीमध्ये आले ना, त्यावेळी प्रत्येकाची इच्छा होती की माऊली ज्ञानोबरायांचे पाय हे इंद्रायणीच्या डोहाला लागावे. वेळ ही प्रत्येकाची येत असते, ताकद लागते ती फक्त दुःख सहन करायला. अंतःकरण विशाल असावं लागतं, जे माझ्या माऊलींचं होतं. ज्या माऊली ज्ञानोबरायांना जगानं आई बापाचं प्रेम मिळू दिलं नाही, त्याच माऊली ज्ञानोबरायांनी अख्ख्या जगाची, अख्ख्या विश्वाची माऊली आज माझे माऊली ज्ञानोबर आहेत. गेले दिगंबर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. बघा, ज्यावेळेस होते त्यावेळेस जगाला कळाले नाही, ज्या माऊली ज्ञानोबरायांना जगानं आई बापाचं प्रेम मिळू दिलं नाही, तेच माऊली ज्ञानोबराय आज जगाची विश्व माऊली ज्ञानोबराय म्हणून ओळखले जातात. काय विचार केला त्यांनी? अहो, मला जगानं आई बापाचं प्रेम मिळू दिलं नाही म्हणून काय झालं? जगानं मायेची ममतेची छाया मला मिळू दिली नाही, माया मिळू दिली नाही म्हणून काय झालं? परंतु माझ्या जागी माझ्यासारखा जर एखादा असेल, त्याला जर मायाची छायेची गरज असेल, तर मी स्वतः माऊली होतो. म्हणून जगाची माऊली माझ्या माऊली ज्ञानोबराय झाली. बघा, ज्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांनी पहिली पंढरीची वारी केली ना, त्यावेळेस त्यांना पायामध्ये घालण्यासाठी चपला सुद्धा नव्हत्या. चपला सुद्धा माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या पायामध्ये नव्हता. पाय उन्हामध्ये भाजत होते. त्यावेळेस माऊलींनी वडाची पानं पायाला बांधावी आणि पहिली पंढरीची वारी माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी केली. परंतु त्याच माऊली ज्ञानोबरायांनी एवढी सामर्थ्य, एवढी कीर्ती गाजवली. माझे माऊली ज्ञानोबराय जगाची माऊली झाले. प्रत्येकाला पदरात घेतात माझे माऊली ज्ञानोबराय. आजही विचार केला तर अज्ञान होय मुडा, अति मूर्ख त्या दगडा. काय म्हणतात की मूर्खातला मूर्ख जरी असला ना, तर माऊली ज्ञानोबरायांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर तो शहाणा होतो. तिथे परिसरामध्ये अनेक जण, अनेक साधक मंडळी तिथे ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. मी तर म्हणेन आंधळ्यानं सुद्धा तिथे जावं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. कारण आंधळ्या माणसानं ज्ञानेश्वरीवरती फिरवलेलं बोट, काय आंधळ्या माणसानं ज्ञानेश्वरीवरती फिरवलेलं बोट माझे माऊली ज्ञानोबराय मरेपर्यंत सोडत नाही. ही ताकद फक्त संतांमध्ये होती. आपणा सारी खे ना
बघा, माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी प्रत्येकाला पदरात घेतलं. आजपर्यंत विश्व माऊली त्यांना, माझ्या माऊली ज्ञानोबारायांना म्हटलं जातं. उगाच म्हटलं जातं का? नाही. आजही आपण विचार केला, माझ्या माऊली ज्ञानोबारायांची श्रीमंती जर आपण मोजायची झाली, एवढी श्रीमंती, एवढी सामर्थ्य त्यांनी आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर कमवलं माईबाप. माऊली ज्ञानोबाराय आजही त्यांचा विचार केला. रेड्यामुखी वेद बोलवला, लोक हसू लागले. अरे रेडा कुठे बोलतो का? तो रेडा, त्याचंही नाव ज्ञानदेव आहे, तुझंही नाव ज्ञानदेव आहे. दोघांमध्ये काही साम्य नाही, काही फरक नाही. माऊली ज्ञानोबारायांनी तेही मान्य केलं, परंतु त्याच रेड्याच्या मुखामधून वेद बोलून दाखवला. हे सामर्थ्य फक्त संतांमध्ये होतं माईबाप. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की संत महात्मे ज्या वेळेस होते त्यावेळेस जगाला कळाले का? नाही. परंतु जेव्हा नाही तेव्हा प्रत्येकाला खंत वाटते की आज संत महात्मे या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे होते. बघा, विचार जरी केला, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज या भूमीमध्ये होते त्यावेळेस जगाला कळाले का? नाही कळाले. आज प्रत्येकाला वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांचं असणं या जगाला फार, प्रत्येकाला वाटतं की आज छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा जन्माला यावा. अहो, काय शोभांवरती संस्कार माझ्या जिजामातेनं केले होते. गावामध्ये जर तमाशाचा तंबू आला ना तर त्यांनी म्हणावं, प्रभू, त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी विचारावं की माते, तमाशाचा तंबू म्हणजे काय? त्यावेळेस त्यांनी सांगावं, राजे, तुम्हाला बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचे राजे. म्हणजे काय शिकवण माझ्या जिजामातेची होती. एवढी सुंदर शिकवण त्यांनी आपल्या मुलावरती केली, एवढी सुंदर शिकवण केली मायबाप. आजही विचार केला तर हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा शुकाळू करी देणे घेणे सुखचेवरी हो देई या जगा. काय की मला भवानी मातेला प्रार्थना केली की बाबा मला असा पुत्र दे की ज्याची तिन्ही लोकांमध्ये कीर्ती गाजली जाईल, अशी कीर्ती गाजली जाईल. आणि ती कीर्ती शिवबांनी देखील गाजवून दाखवली मायबाप. धन्य जिजाऊची कोसा, धन्य जिजाऊ, छत्रपती शिवरायांवरती केले मायबाप. स्वाभिमानाचं लग्न त्यांनी आपल्याला दिलं, छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला दिलं मायबाप. अहो, स्वाभिमानाची खाण अंगीच्या मातेच्या धरली, त्याच गुणांची सावली छत्रपती शिवरायांवर पडली, त्याच गुणांची सावली छत्रपती शिवरायांवर पडली. अहो, स्वतः जसं झालं तसं जगाला इतरांनाही होण्याचं कार्य त्यांनी पार पाडलं, परंतु जग मात्र तसं झालं नाही. संतांनी उपदेश केला, संतांनी बऱ्याच वेळा सांगितलं, पण आम्ही तसं झालो नाही. त्यांनी सांगितलं की बाबा विठोबाचे शरण जावे, निज निष्ठे नाम गावे, परंतु आपण तसं केलं नाही. आपण संसारिक सामान्य माणसं आहोत. आपला जीव, आपला देह संसारात गुंतलेला आहे. सामान्य देहाला काय वाटतं, एखाद्या मनुष्याची अशी समजूत झालेली असते, भरपूर पैसा, बायको, मुलं, सगळं काही आपल्याकडे असलं, या सगळ्या गोष्टी जर अनुकूल असल्या तर मनुष्याला काय वाटतं की एवढं सगळं ऐश्वर्य माझ्याकडे आहे, मला काय करायचंय भगवंताची शरणागती स्वीकारायची. परंतु दुसरी गोष्ट अशी आहे, संत महात्मे म्हणतात की हरी विन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताच्या नामाचं चिंतन करत चला, कारण भगवंताशिवाय तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशवण सर्व मिथ्या आहे, जाणून शरण रिघा देवासी. हे सगळं काय आहे? मिथ्या आहे, खोटं आहे. खरा संसार म्हटला कशाला तर ऐका, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा जन्माला यावं पुन्हा मरावं, जन्माला यावं पुन्हा मरावं, हा झाला खरा संसार. अरे उपजेते नाशी नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा. काय? जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, हा झाला खरा संसार. आणि या संसारामधून वाचण्यासाठी
स्वीकारायची. माऊली ज्ञानोबा सांगतात की जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणागता शरण मीच ऐको. की जो भक्त आवडीने भगवंताला शरण जातो त्याचा जन्म मरणाच्या फेऱ्यातून भगवंत सुटका करत असतो. मायबाप विचार जर केला संत महात्मे म्हणतात की आम्हीही तेच केलं. आम्ही एवढी भक्ती केली आमचा देह गोविंद स्वरूप झाला, भगवंतासारखा झाला. भगवंतामध्ये आमच्यामध्ये फरक उरला नाही. आणि एकदा की हा आमच्यामध्ये आणि भगवंतामध्ये फरक उरला नाही आणि भगवंताच्या आमच्यामध्ये फरक न उरल्यामुळे भगवंताच्या देखील डोळ्यातून प्रेम अश्रू पाजरले. भगवंताचं देखील मन आनंदित झालं. का झालं? कारण ज्याप्रमाणे भुंग्याचा ध्यास घेणारे आळे भुंग्यापासून वेगळे राहू शकत नाही, त्याचप्रमाणे आम्ही भगवंताचा ध्यास घेणारे भक्त आहोत. आम्ही देखील भगवंतापासून वेगळे राहू शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आरी, तुका म्हणे आरी, तुका म्हणे आरी,
तुका म्हणे आई जीवे नुरेची वेगळी मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. ज्याप्रमाणे भोंग्याचा ध्यास घेणारी आई भोंग्यापासून वेगळी राहू शकत नाही त्याच प्रमाणे भगवंताचा ध्यास घेणारा भक्त हा भगवंतापासून वेगळा राहू शकत नाही. तो जर भगवंतापासून वेगळा राहू शकत नाही मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्ही देखील भगवंताचा ध्यास घेतला, आम्ही देखील भगवंताच्या स्वरूप झालो, भगवंताचं गोविंदाचं स्वरूप आम्ही बनलो आहोत आणि आम्ही आता सामान्य देहामध्ये जगू शकत नाही. साधू संते गेले आनंदी राहिले, सरीन आम्ही झाले कृतकृत्य. तुकोबाराय सांगतात की आम्ही भगवंताच्या नामाचं चिंतन केलं, स्मरण केलं, त्याचा फायदा असा झाला की आम्ही देवाला पाहण्यासाठी गेलो होतो पण तिथेच आम्ही देव होऊन राहिलो. म्हणतात की आम्ही भगवंताचं स्वरूप आम्हाला भगवंतामुळे प्राप्त झालं, एवढं आम्ही भगवंताचं नामाचं चिंतन केलं. तेच नामाचं चिंतन तुम्ही आम्ही देखील जीवनामध्ये आल्याच्या नंतर केलं पाहिजे. तुम्ही घरी गेल्याच्या नंतर करता नाही करता हे मला माहित नाही, इथं मात्र सगळ्यांनी केलं पाहिजे. असं आता तुम्ही घरी गेल्याच्या नंतर झोपच काढणारे हे मला माहिती का? तुम्ही रात्रभर भजन करता घरी गेल्याच्या नंतर, कीर्तन संपल्याच्या नंतर करता का? असो आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ ही संपत आलेली आहे. जाता जाता दोन गोष्टी सांगून जाईन. एक म्हणजे मायबापाची सेवा करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताच्या नामाचं चिंतन जीवनामध्ये केलं पाहिजे. बघा आपल्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे मृदुंगाचार्य मृदुंगमणी प्रमोद महाराज असतील, त्यांचेही अंतकरणापासून आभार मानते. त्याचप्रमाणे त्यांच्याचमुळे आज इथे येण्याचा योग आला. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण विकासजी महाराज अवसरे असतील, त्याचप्रमाणे आमचे गुरुवारी हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य मृदुंगमणी दीपकजी महाराज सुद्रिक पाटील, त्यांचेही मी एकदा अंतकरणापासून आभार मानते. आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था ही या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्या मुलींचे गुरु भगिनी माझ्या उपस्थित आहे, त्यांचेही अंतकरणापासून आभार मानते. त्याचप्रमाणे इकडे गायनाचार्य हरिभक्तपरायण श्रद्धादिदी सोनवणे असतील, त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्तपरायण निलेश महाराज झांबरे असतील, त्याचप्रमाणे दत्ता महाराज चव्हाण असतील, त्या दोघांचेही मी एकदा अंतकरणापासून आभार मानते. त्याचप्रमाणे वारकरी व्यासपीठ युट्यूब चॅनल ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही मी एकदा अंतकरणापासून आभार मानते. आणि झालेली सेवा गुरुवर्यांच्या चरणी माऊली ज्ञानोबा यांची समर्पित करते. परंतु जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही चांगलं असेल ते घेऊन जा, जे वाईट असेल ते माझं मला परत द्या. तुमची मुलगी समजून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी दुसरी समजून माफ करा, ज्यांना 2 आहेत त्यांनी पहिली समजून माफ करा, ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घेतलं तरी काही हरकत पण माफ करा. चांगली गोष्ट कीर्तनामधून घेऊन जा, वाईट आहे ते इथं सोडून जा. एका कीर्तनामध्ये मी सांगितलं होतं, जे चांगलं आहे ते घेऊन जा, जे वाईट आहे ते इथं सोडून जा. एक बाई माझी चप्पल घेऊन गेली, तसं काही करू नका. असो झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणावरती समर्पित करते. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.